नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न अवघड असे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा. लक्षात ठेवा, कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आता विद्यार्थी मित्रांनो पहा, कर्नाळा रायगड जिल्ह्यात आणि अर्नाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पालघर जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जर विचारलं कर्नाळा, नरनाळा हे सारखेच वाटतात, आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. लक्षात ठेवा, अर्नाळा किल्ला पालघर जिल्ह्यात आहे आणि कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, नरनाळा किल्ला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. लक्षात ठेवा, कर्नाळा, अर्नाळा आणि नरनाळा थोडंसं आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. लक्षात ठेवा, नरनाळा किल्ला अकोला जिल्हा, अर्नाळा किल्ला पालघर जिल्हा आणि कर्नाळा किल्ला रायगड जिल्हा. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, 0.000035 भागिले 0.000007 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. असा प्रश्न सोडवायचा कसा ते मी तुम्हाला सांगतो. पहा, आपण काय करतो, भागाकार कसा करतो, 0.000035 आणि भागिले 0.000007 असं करतो. ओके. नंतर आपण काय करतो, हे जे काही घरं आहे ते मोजून घेतो. कोणते घरं? तर पहा, या ठिकाणी या ठिकाणी पहा, 0.000035 ओके, भागिले 0.000007. तर काय करायचं आहे, वर किती दशांश घरं आहे ते पाहून घ्यायचं. पहा, 1 2 3 4 5 6 7 किती घरं आहेत? 7 घरं आहेत. खाली पाहून घ्यायचं, छेदस्थानी किती घरं आहेत? 1 2 3 4 5 6 7. खाली सुद्धा किती आहे? 7 घरं आहेत. म्हणजे अंशस्थानी 7 आणि छेदस्थानी 7 अशी घरं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर अंशस्थानी आणि छेदस्थानी समान घरं असतील तर असं समजायचं की ते त्या ठिकाणी दशांश चिन्ह नाही आणि आपला भागाकार करायचा. आता पहा, या ठिकाणी 35 भागिले 7, 35 भागिले 7 केलं. मग 7 1 7, 7 5 35. उत्तर किती आलं? 5. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे 5. लक्षात ठेवा, अंशस्थानी या ठिकाणी समजा 7 घरं आहेत. या ठिकाणी 7 घरं आहेत. 7 आणि 7, वरती 7 आणि खाली 7 जर समान घरं असतील दशांश चिन्हाच्या उजवीकडे, ओके, दशांश चिन्हाच्या उजवीकडे अंशस्थानी छेदस्थानी जर समान घरं असतील तर असं समजायचं की त्या ठिकाणी दशांश चिन्ह नाही आणि डायरेक्ट भागाकार करून टाकायचा. उत्तर जे येईल ते आपलं उत्तर. उत्तर काय आहे? 5. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? हरित क्रांतीचे जनक हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक. महाराष्ट्र हरित क्रांती जनक वसंतराव नाईक. पुढे पहा, जीवनसत्व क चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व क
तर ॲस्कॉर्बिक ॲसिड. काय नाव आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड. पुढील प्रश्न पहा. कर्नाळा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, तालुका विचारला आहे. आता कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. ओके. मग रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात आहे? तर पनवेल तालुका. लक्षात ठेवा. कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात आहे. पुढील प्रश्न पहा. अर्नाळा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, तालुका विचारला की नाही, प्रथम हे बघायचं की नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे. तर अर्नाळा किल्ला पालघर जिल्ह्यात आहे. कुठे आहे? पालघर जिल्ह्यात. मग पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात आहे? तर वसई तालुका. लक्षात ठेवा, वसई तालुका पालघर जिल्ह्यात आहे आणि या वसई तालुक्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे. पुढील प्रश्न पहा. नरनाळा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तालुका. विद्यार्थी मित्रांनो, नरनाळा किल्ला हा अकोट तालुक्यात आहे. अकोट नावाचा तालुका आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा, अकोला जिल्ह्यामध्ये अकोट नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये नरनाळा किल्ला आहे. पुढील प्रश्न पहा. 0.8 भागिले 0.2 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, असा जर भागाकार आला तर काय करायचं पहा. 0.8 0.8 भागिले 0.2. आता वरती दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घर आहेत? तर एक घर आहे. आणि छेदस्थानी दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घर आहेत? तर एक घर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंशस्थानी एक घर आणि छेदस्थानी एक घर आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडे. काय करायचं आहे? ज्या वेळेस समान घरं असतील त्यावेळेस असं समजायचं की त्या ठिकाणी दशांश चिन्ह नाही. डायरेक्ट 8/2 करायचं. बे एक बे, बे चोक 8, उत्तर आलं 4. ओके. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4. लक्षात ठेवा, अंशस्थानी, छेदस्थानी, दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर समान घरं असतील, ओके, समान डिजिट असतील, समान अंक असतील, तर काय करायचं? असं समजायचं की या ठिकाणी दशांश चिन्ह नाही आणि डायरेक्ट भागाकार करून टाकायचा आहे. पुढील प्रश्न पहा. दिवाकर या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. या ठिकाणी पहिला पर्याय पहा, गोपाळ हरी देशमुख. विद्यार्थी मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात? तर लोकहितवादी. कोणत्या नावाने? लोकहितवादी. लिहून ठेवा. ओके. मग या ठिकाणी आपला पहिला पर्याय कट झाला. दुसरा पर्याय पहा, नारायण मुरलीधर गुप्ते. नारायण मुरलीधर गुप्ते यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात? तर लक्षात ठेवा, बी या टोपणनावाने ओळखतात. म्हणून दुसरा पर्याय कट झाला. चौथा पर्याय पहा, दिनकर गंगाधर केळकर. हे जे काही कवी आहेत यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात? तर अज्ञातवासी. अज्ञातवासी. लक्षात ठेवा. आता उरला पर्याय कोणता? 3 नंबर. म्हणून झालं आपलं उत्तर. लक्षात ठेवा, दिवाकर या टोपणनावाने शंकर काशीनाथ गर्गे यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला कोण? 2 वेळा विचारला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संतोष यादव. माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला संतोष यादव. पुढचा प्रश्न पहा. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? राम गणेश गडकरी यांनी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोविंदाग्रज. गोविंदाग्रज. ओके. पुढील प्रश्न पहा. 0.48 भागिले 0.08 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, अशा प्रकारे आपण भागाकार करतो. ओके. 0.48 भागिले 0.08. आता विद्यार्थी मित्रांनो, अंशस्थानी
दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घर आहेत? 2 घर आहेत. छेदस्थानी किती घर आहेत? 2 घर आहेत. मी तुम्हाला सांगितलंय, जर अंशस्थानी, छेदस्थानी समान घरे असतील, तर असं समजायचं त्या ठिकाणी दशांश चिन्ह नाही. डायरेक्ट भागाकार करून टाकायचा. म्हणजे कसं? 48 भागिले 8, 8 एक 8 आणि 8 सक 48, उत्तर आलं 6. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय 6. ओके. पुढचा प्रश्न पहा. 0.016 भागिले 0.002. आता पहा, या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घर आहेत? 3 आहेत. या ठिकाणी सुद्धा 3 घरं आहेत. मग घरं समान आहे की नाही? मग असं समजायचं की या ठिकाणी दशांश चिन्ह नाही. डायरेक्ट भागाकार करून टाकायचा. बे एक बे, बे आठे 16. योग्य उत्तर आलं आहे 8. ओके. पुढील प्रश्न पहा. इसवी सन 1848 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेच्या मराठी विभागाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. लक्षात ठेवा, ज्ञानप्रसारक सभा अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके. कोठे स्थापन झाली होती? मुंबईत स्थापन झाली होती ज्ञानप्रसारक सभा. ओके. पुढील प्रश्न पहा. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिली गोळी कोणी झाडली? हा प्रश्न वारंवार तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिली गोळी कोणी झाडली? तर मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली होती. पुढे पहा. दूम या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, दूम म्हणजे काय? झाड. या ठिकाणी दुसरा पर्याय आहे झाड. या ठिकाणी पहिला पर्याय काय? पहिला पर्याय आहे पादप. पादप. पादपचा अर्थ सुद्धा झाड असा होतो. तिसरा पर्याय आहे तरु. तरूचा अर्थ सुद्धा झाड असा होतो. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? दूम या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पादप म्हणजे झाड, झाड, तरु म्हणजे झाड आणि दूम म्हणजे झाड, हे सर्व शब्द समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढे पहा. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सोपा प्रश्न आहे. वाघ. राष्ट्रीय प्राणी वाघ. पुढे पहा. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुठा. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण मुठा नदीवर आहे. पुढे पहा. तुळशी तलाव खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तुळशी तलाव तर मुंबई या ठिकाणी आहे. पुढे पहा. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तुमच्यासाठी 7 ते 8 सेकंद वेळ आहे. 1 मे 1999 रोजी विचारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हिंगोली व गोंदिया, हिंगोली व गोंदिया या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. कधी झाली? 1 मे 1999. ओके. पुढचा प्रश्न पहा. बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? बंदी जीवन. लगेच उत्तर यायला पाहिजे. बंदी जीवन कोणाचं आहे? सचिंद्रनाथ सन्याल. बंदी जीवन हे पुस्तक सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे. पुढे पहा. एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक आहे. काय आहे? नाटक आहे. ते कोणी लिहिले? एकच प्याला प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी. एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले. पुढचा प्रश्न पहा. जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो? रेड क्रॉस दिन कधी असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8 मे. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतात
कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस. तर योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार रिपीट झालेले आहेत. 25 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.